वीज आहे, पण जबाबदारी कुणाची? जी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. पण तीच वीज जेव्हा तासनतास गायब होते तेव्हा सामान्य माणसाच्या जीवनात अंधारच नाही तर संतापही निर्माण होतो. घाटंजी तालुका यवतमाळ जिल्ह्यातील एक नक्षलग्रस्त क्षेत्र. शासनाच्या यादीत संवेदनशील म्हणून नोंद असलेला हा तालुका आजही अंधाराच्या गर्तेत अडकलेला आहे. रात्रभर वीज गायब. विद्यार्थ्यांचे अभ्यास बिघडतात, रुग्णालयातील उपचार अडखळतात, शेतकऱ्यांचे पंप बंद पडतात, व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प होतात आणि याच अंधारात सामान्य माणूस आपल्या प्रशासनाकडे केविलवाण्या नजरेने पाहतो. महावितरण कंपनी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जबाबदार आहे, पण वस्तुस्थिती अशी आहे की सेवा देण्यात जी तुटपुंजी तत्परता आहे ती वसुलीच्या बाबतीत मात्र आक्रमकतेच्या सीमेलाही ओलांडते. वीज बिल थोडंसं जरी थकवलं तरी महावितरणचे कर्मचारी तत्काळ घरावर येतात, दुकानात येतात, वीज कापून टाकतात. यामध्ये न पाहिले जाते ते केवळ एक गोष्ट, नागरिकांचा आत्यंतिक त्रास. नागरिकांनी वेळेवर पैसे भरायचे हे त्यांचे कर्तव्य, पण त्या बदल्यात 24 तास सुरळीत वीज पुरवठा करणे हे महावितरणचे उत्तरदायित्व नाही का? नमस्कार, मी विक्रम मारुतराव उराडे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, घाटंजी. सर्वप्रथम तुम्हाला एक आभार मानतो की तुम्ही मला या चॅनलवर बोलण्यासाठी वेळ दिला. धन्यवाद. घाटंजी माझ्या अंतर्गत घाटंजी कार्यक्षेत्र येते. जितकंही विद्युत पुरवठा आणि त्या संबंधित ग्राहकांची कंप्लेंट, सप्लायची पोझिशन, बाकी प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन हे सगळे काम माझ्या थ्रू या घाटंजी तालुक्यामध्ये होतात. इथे जवळपास 5 सेक्शन आहे. 5 सेक्शन एक घाटंजी अर्बन, घाटंजी रुरल, पारवा, मोहदा आणि शिरोली असे 5 इंजिनियर्स आमचे तिथे त्या सेक्शन मध्ये आहेत. त्याच्या अधीनस्थ आमचे कर्मचारी काम करतात. लाईनची निगा, ग्राहकांची कंप्लेंट व इतर कामामध्ये त्यांचा पूर्ण सहभाग असतो. तसेच घाटंजी तालुका हा वास तालुका असून नक्षल प्रभावित पण आहे. तसेच इथे आदिवासी बहुमल असल्यामुळे आदिवासी पण इथे प्रभावित आहे. याच्यामध्ये जे आम्हाला जे अडचणी जातात लाईनीमध्ये ते जास्तीत जास्त अडचणी ह्या आपलं दूरच आहे. म्हणजे आपला जो घाटंजी तालुका आहे जिओग्राफिकली खूप मोठा आहे आणि दुसरं इथे जंगल असल्यामुळे लाईनीचा जे जाण्याचं प्रमाण हे जास्त आहे. जसं आम्ही एकदा ट्री कटिंग केली एका जंगलामधून म्हणून ते फॉरेस्टची परमिशन येतात, नंतर जंगल आहे, झाडं पण आपल्याला पाहिजे, त्यासाठी आम्ही पूर्णपणे ते कापू शकत नाही. आम्ही त्या जे लाईन झाडावर येते त्याची आपण निगा घेतो. काल जे प्रसंग झालाय घाटंजीमध्ये, काल लाईन जे 3दा गेली आहे त्याच्यामध्ये आमचं एक मोठा टेक्निकल प्रॉब्लेम घाटंजी सबस्टेशन मध्ये झाला होता. आमची जी यंत्रणा आहे 33 केव्ही मधनं 11 केव्ही मधनं मग तुमच्या घरापर्यंत जे ट्रान्सफॉर्मर आहे तिथपर्यंत लाईन येते. पण एक समजा फॉल्ट झाला तर 33 केव्ही बसायला नको, 11 केव्ही बसायला पाहिजे. पण तिथे काल जे झालं त्याच्यामध्ये 11 केव्हीचं सबस्टेशन पूर्ण आमचं डार्कमध्ये जात होतं आणि त्याच दरम्यान 33 आणि 132 घाटंजीवरनं जे पॉवर येणार तो इंटरप्ट होत होता. त्याचं एक आम्ही टेम्पररी सोल्युशन काढलेलं आहे. त्याच्यामुळे कालपासून जे लाईन गेली आहे त्याच्यानंतर लाईन गेलेली नाही आणि जे परमनंट सोल्युशनसाठी आमच्याकडे जे यंत्रणा आहे ते कामाला लागली आहे. पुढे जाऊन जे लोकांना त्रास झाला त्याची मी क्षमा मागतो आणि पुढे जितकं कंट्रोल करता येईल ते आम्ही करू. एक सांगायचं म्हणजे ग्राहकाचं समजा लाईन जात असेल तर सगळ्यात जास्त नुकसान हे महावितरणचं आहे. आम्ही जे तुम्हाला वीज देतो त्याचं बिल देतो आणि तेच आमच्या याच्यामध्ये सिस्टम मध्ये असते. पण तुम्हाला वीजच नाही दिली तर आम्हाला बिल नाही भेटत, त्याच्यामुळे जास्तीत जास्त नुकसान हे महावितरणचं होते. तरी पण आम्ही ती काळजी घेऊ, पुढे हे प्रसंग घडायचं नसतील. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये काही कारणं जे असते ते आमच्या हाती नसते. जसं वीज कडून आमचे इन्सुलेटर कमजोर होतात. काल जे फॉल्ट झालं त्याच्यामध्ये 2 ठिकाणी इन्सुलेटर फुटले, ते बदलल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही त्याच्यामध्ये. आणि दुसरं त्याच्यामुळे कंडक्टर तुटतात आणि कंडक्टर तुटल्यानंतर त्याला बदली करण्यासाठी वेळ लागतो. हे प्रसंग जे आहे आपण किती पण मेंटेनन्स केलं तरी हे येतातच. आणि राहायला झाडाचं आम्ही त्यासाठी पहिले सांगितलं की थोडं जंगल प्रभाग असल्यामुळे आपण झाड कटाई पण केलेली आहे. पण ते झाडाचं असं आहे की पाऊस पण आला की वाढतात, त्याच्यामुळे आम्ही ते परत त्याच्यावर लक्ष देऊ आणि पूर्णपणे कसं कमी करता येईल ते आम्ही करू. दुसरं याच्यामध्ये तुम्हाला महावितरण सोबत कॉन्टॅक्ट करायचा असेल कंप्लेंटचा तर तुम्ही आमचे महावितरणचे टोल फ्री नंबर आहे, मिस कॉल सर्व्हिस पण आहे, ऑनलाईन नंबर पण आहे आणि जे ग्राहक त्याचे सोपं आहे, तुम्ही ऑनलाईन केलं तर ताबडतोब आम्हाला त्या जिथे घडलेला आहे त्या ग्राहका नंबर सुद्धा ज्या कंप्लेंट सेंटरला ऑटोमॅटिक जातो. मी तुम्हाला तुमच्या चॅनल थ्रू एक आव्हान करतो की तुम्ही आमच्या मदतीसाठी विजेचं बिल वेळेवर भरा. दुसरं लाईनची चोरी जी आहे ते करू नये आणि
सिक्युरिटी म्हणजे कोणतंही काम करताना तुम्ही अधिकृत माणसाकडनं ते काम करा, म्हणजे जेणेकरून ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस कमी राहील. धन्यवाद. घाटंजी सारखा नक्षलग्रस्त तालुका जिथे सुरक्षेच्या कारणाने अंधार धोकादायक ठरू शकतो, अशा ठिकाणी वीज नसणे ही गंभीर शासकीय आणि प्रशासकीय चूक नाही का? कागदोपत्री महावितरणकडे भरपूर योजना आहेत, स्मार्ट ग्रिड, लो व्होल्टेज सुधारणा, ऑटो फॉल्ट लोकेशन, पण प्रत्यक्षात त्याचा काहीच परिणाम सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचताना दिसत नाही. सध्या घाटंजी शहरामध्ये लाईनचा बंद असल्याचा जो त्रास होत आहे, जनतेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहन करावा लागत आहे. इथले जे इंजिनियर आहे आणि डेप्टी इंजिनियर आहे यांचं लक्ष कुठं आहे ते काही दिसायला मार्ग नाही कळत आहे. कारण शहराच्या ठिकाणी जर लाईन बंद राहत असेल तर ग्रामीण भागामध्ये आपण काय विचार करू शकतो? देश चालला कुठं? देश आज इतक्या मोठ्या प्रगतीवर आहे आणि आपल्या घाटंजी सारख्या शहरामध्ये एक घंट्याला अर्ध्या घंट्याला लाईन जाते. लोकांचा पाण्याचा प्रश्न असते, बोर चालू करावा लागते आणि MIDCतल्या मशीन आहे, गावातले काही कामगार काम करत असते, तर रोज कसं मिळेल कामगाराला जर लाईन असं बंद राहिलं तर? म्हणून मला या प्रशासनाला तात्काळ विनंती आहे का आजपासून घाटंजी शहरामध्ये लाईनची तुटवड्यावर लाईन बंद असल्याचा प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. जर कदाचित मोठा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मोठा प्रॉब्लेम असल्याचं माहिती द्यावं, मेसेज द्यावं, त्यानुसार तुमचे कामं करावे. यानंतर जर जे MSCB जे कंपनी आहे यांनी जर लक्ष देऊन घाटंजी शहरासाठी सुरळीत जर लाईन जर दिली नाही तर भव्य आंदोलन निर्माण होईल, याची दक्षता घ्यावी. एक मी सामाजिक कार्यकर्ता, जनतेच्या हिताचं आणि जसं पाणी, हे लाईन सगळ्यात आणि मोबाईल सगळ्यात मूलभूत घटक या मनुष्य प्राण्याला झालेले आहे. म्हणून संबंधित विभागाचे जे इंजिनियर आहे, डेप्टी इंजिनियर आहे, आजपासून तात्काळ आदेश काढून लाईन सुरळीत करायची विनंती आहे. हे लाईनच्या त्रासामुळे एवढं त्रास होत आहे की हर 10-15 मिनिटाला लाईन चालली आहे. याचा काहीतरी तोडगा MSC ऑफिसनं काढावा. अन्यथा सामान्य लोकांना एवढा त्रास होत आहे की हर 5 मिनिटाला लाईन चालली आहे, 2 घंटे येत नाही, 5 मिनिटात चालली आहे 2, आणि एक वायर जोडायला, एकच तारावरचा वायर जोडायला कमी कमी पूर्ण, आणि ऑफिसला फोन लावलाय कोणी फोन उचलायला खाली नाहीये. आता काल इथं शॉर्ट सर्किट झाली आहे, संध्याकाळी एवढी मोठी शॉर्ट सर्किट झाली आहे, कमीत कमी 5-6 जणांना आम्ही कॉल केला तर कॉल उचलायला कोणी खाली नाहीये. मतलब काही आर्थिक नुकसान झालं तर त्याला जबाबदार कोणीच नाहीये इथं. 2-4, 8-10 दिवसापासून नाही का नेहमीच नाही का 3-3, 4-4 घंट्यासाठी नाही का लोडशेडिंग सारखं होऊन राहिलं. मुलं अभ्यास वगैरे करत राहायचे, लाईन जाता रात्री नाही का 12-1 वाजेपर्यंत लाईन नाही येऊन राहिली. म्हातारे आई वडील राहायचे घरी, मच्छराचं पूजा आहे, बिमाऱ्या खूप वाढून राहिला. शासन दरबारी आणि महावितरणच्या फायलांमध्ये घाटंजी तालुका प्राधान्यक्रमावर आहे, पण येथे राहणाऱ्यांसाठी तो केवळ दुर्लक्षित आणि उपेक्षित भागच वाटतो. आपल्याला हे बातमीपत्र आवडले असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. धन्यवाद.